आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हा माणूस ना पक्का राजकारणी आहे, यानंच समज घडवून आणला असणार आहे, मुद्दाम करतोय। हा जोवर माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत माझं आयुष्य सरळ चालणारच नाही। फोन दे। कसली आगाऊ आहे, काय करणार तुला? आपली सीओ मॅडम बघितलं का कशी दिसायले? सरे एकदम भारी। थांब तुझी दिरिष्टच काढते। हो वय वय, खरंच छान दिसतेस बघ। बरं चलायचं का आपण? हा वय चला चला ड्रायव्हर गाडी काढू। हो चला मॅडम या। बरं ऐका की, जरा एक प्रॉब्लेम झालाय। का? आता काय झालं? मला अनु मॅडम कडे जावं लागेल, त्यांचा फोन आला होता। अरे काय यार, तुला आता अचानक तिकडे जावं लागणार आहे का? काय गरज आहे? मग आम्ही कशाला सगळे आवरून बसलोय? आता तिकडे कशाला चाललीस तू? नाही नाही, जरा महत्वाचंच काम आहे, मला जावं लागेल, तासभर तर लागेल। झालं, तुझा तासभर आम्हाला माहिती किती असतो। ए आता तिला नाराज करू नको, कॅन्सल करू। अहो नाही नाही, कॅन्सल नाही करायचं आपण, मी तुमच्या सोबत येणार आहे, तिथे आल्यावरती आपण ऑर्डर देऊ, ऑर्डर येईपर्यंत मी जाऊन येते। बरं बरं, मग चला की निघूया लगेच। चला 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 चला, जहाज रेडी आहे, चला। चला हो ना, कसला विचार करायला तुम्ही? आपलं ठरलंय ना मग तिला फोन करायचं। हो मग करा की फोन। अगं मंगलताई, समदे बाजूस विचार करायला पाहिजे का नको? असा घाई गडबडीत निर्णय घेतलेला चालतोय वय? हो पण नाना, त्यांचीच इच्छा आहे ना व सरीला सोबत घेऊन जायचं। आपण तिच्याशी बोलावं, तिला समजवावं असं त्यांनाच वाटतंय ना। आपण तिच्याशी बोललो नाहीत आणि ते परस्पर बोलले आणि त्यांच्यात काही भांडणं झाली तर कोणाची जबाबदारी आहे? एकतर आपलीच बाजू लंगडी आहे। एवढा मोठा निर्णय घेताना, त्या कंपनीच्या पदावर बसताना तिने नवऱ्याला विचारायला ना ग? आता त्यांना वाईट वाटणं साहजिक नाही का? हो उमा वहिनी, तुम्हीच सांगा, प्रत्येक नवऱ्याला असंच वाटत असतं ना, आपली बायको आपल्या वाट्याला जास्तीत जास्त आली पाहिजे। त्यात त्यांचं काय चुकलं? आधी ही हिच्या कलेक्टरच्या स्वप्नाच्या मागे धावत होती आणि आता ही एवढी मोठी जबाबदारी घेऊन बसली। आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होणारच ना तिचं। प्रत्येक पोरीज ना आपला संसार आणि आपली पोरं बाळ यांना महत्व दिलं पाहिजे, बाकी समजा नंतर। मंगलताई, तुमचं समज कळतंय मला, पण हे तोंडाचा पट्टा आवरा बघू आधी। हे बघा, तुम्ही दोघे जरा शांत राहा बरं, मला जरा विचार करू देत, विचार करून निर्णय घेऊ देत। असाच घाई गडबडीत निर्णय घेतला आणि काय चुकलं म्हणजे तुम्हाला अजून बी शंका आहेच? तुम्हाला अजून बी सरीचीच बाजू बरोबर वाटते? हो नाना, जर तिनं ठरवलेल्या मार्गावरनं पुढे गेली आणि तिच्या संसाराचं वाटोळं झालं तर काय होईल हे दिसत नाही होय तुम्हाला? उमा वहिनी, तुम्ही तरी समजावं यांना। तुमचं बरोबर आहे, पटतंय मला। आदित्य म्हणतो ते बरोबरच आहे। तिनं जर असंच केलं तर धड ती संसार करू शकणार नाही आणि अभ्यासाकडे बी दुर्लक्ष होईल तिचं। वहिनी, मी हेच तर यांना समजावून सांगते, पण हे लक्षच देईना झाले। मला इतकंच वाटतंय वहिनी, हे आपलं कोकरू आहे, ते जर वाट चुकलं तर त्याला योग्य वाट दाखवायचं काम आपलं नाहीये का? आता तुम्ही दुसरा कुठला बी विचार करू नका।
तुम्हाला बी आतून माहितीये कुठला निर्णय योग्य आहे ते. आणि आता त्याच निर्णयावर ठाम राहायचंय. उद्या आपण गावाकडे निघतो. सुंदरी बियाणार आपल्या संगत. मला काय वाटतं, बाईच्या जातीनं ना एवढी मोठी स्वप्न बघितलीच नाही पाहिजे बघा. तिनं काय करायचं तर तिनं फक्त सोसायचं. बाईच्या जातीचं तसं नाही. तिनं जर आका चौकट मोडायची म्हणलं की समद्यांच्या नजरा उंच होत्या. नाना अजून कसला विचार करताय तुम्ही? तुम्ही अजून बाहेरच थांबलाय वय? हा म्हणजे आत्ता चाललोय. हो म्हणजे तसे आत्ताच. हा एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुझा मला फार अभिमान वाटतोय बरं का. म्हणजे एका मोठ्या कंपनीची सीईओ झालीस तू. ग्रेट. येस, तिच्यात ते कॅलिबर आहेच. पण प्रॉब्लेम असा आहे, हे कॅलिबर सगळ्यांना दिसतं पण तिला स्वतःलाच दिसत नाही. अगं तू खूप मोठ्या पोझिशनवर गेलीयस. इथे पोचायला लोकांना 10-10, 20-20 वर्ष लागतात. चला ना आता आज जाऊया, मला खूप भूक लागली. हो जाऊया. वय वय चला जाऊया. सिद्धू चल. चला चला. सुंदरी मॅडम तुम्ही आधी चला. अहो नाही, तुम्ही व्हा पुढं, मी येते जरा, मला काम आहे. हे बरं आहे, म्हणजे पाहुण्यांना जेवायला बसून यजमान गायब. अगं तुझी पार्टी आहे ना ही. अहो जरा जास्तच महत्वाचं काम आहे, मी येते, तुम्ही व्हा ना पुढं. सिद्धार्थ, तिनं मला सांगितलंय तिला जाऊन येऊ दे. सुंदरी तू लवकर जाऊन ये बर का. आपण बसूया. चला चला. तुम्ही करा ऑर्डर. हा मी येते. तुमची ऑर्डर येईपर्यंत मी येईन. चला. अहो तुम्ही का थांबलाय? काय झालं? ते अचानक तू कुठे चाललीस? अहो ते अनु मॅडमनी जेवायला बोलवलंय, त्यांचे मिस्टर येतात मला घ्यायला म्हणून चालली मी. अगं तू आज काय अरेंज केलंस? आपण उद्या भेटलो असतो ना. अहो मला अचानक फोन आला ना, म्हणून मला जावं लागतंय. राहू दे. आता कशी जाणार आणि कधी येणार? मी एक काम करतो, मी येतो तुला सोडायला आणि वाटल्यास तिथेच थांबतो, म्हणजे परत तुला घेऊनच येईल. अहो नाही हे येतील की. कोण? अनु मॅडमचे मिस्टर, ते येतील ना. तुम्ही जावा. नाही मी थांबतो. तुम्ही का थांबताय? जावा की आतमध्ये. तो येईपर्यंत थांबतो मी. किती वेळ थांबणार ना पण. अगं थांबतो म्हणालो ना. तुम्ही काय ऐकणार नाही, थांबा. सीईओ मॅडम चला. नाही थांब. मी पण मूर्खच आहे. या मॅडम या. आता या. अहो आपलीच गाडी आहे. या. राहिलं ना बाहेर. राहिलं ते परत घ्या.
अहो सीट बेल्ट, सीईओ मॅडम सीट बेल्ट, रोड सेफ्टी. आता सीईओ मॅडमची मी काळजी नाही का घेणार. बाय म्हणतात, बाय. ओके. पण काय मॅडम, म्हणजे एवढं प्रवास करून जायचं आणि असं गप्प गप्प, म्हणजे मला फार बोर होईल. ओके ठीक आहे, आपण एक काम करूया. ज्या सेलिब्रेशन साठी आपण चाललोय ना, त्या सेलिब्रेशन विषयी बोलूया. तर सगळ्यात आधी मॅडम मला तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायचंय मनापासून. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. एक मिनिट मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. मॅडम राहिलं ठीक आहे चालेल, पण मॅडम ही खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे जिकडनं तुम्ही आलात ना, म्हणजे खेड्यातनं वगैरे नाही म्हणत मी, म्हणजे तुम्ही या कंपनीमध्ये ज्या पोस्टला लागलात ना, कुठल्या पोस्टला तुम्ही जॉईन केलं होतं? स्वीपर. तर तुम्ही स्वीपर म्हणून लागलात, त्यानंतर तुम्ही पीए झालात आणि आता सीईओ. मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे खरं सांगतो, एक सहकारी म्हणून मला असं वाटतं की काय मॅडम नाती कशी बदलतात बघा. आता आधी कसं होतं, तुम्ही एम्प्लॉई होता, मी एम्प्लॉयर होतो. आता तुम्ही एम्प्लॉयर आहात आणि मी एक मिनिट मॅडम, तुम्हाला हे कळतंय का? एम्प्लॉयर नाही, जरा इंग्लिश आहे म्हणून मी यार, मी पण ना कसला मूर्ख माणूस आहे ना मी. अहो आयचा अभ्यास करताय तुम्ही, उद्या कलेक्टर होणार आहात. मी तुम्हाला कुठे इंग्लिश शिकवत बसतोय? असो तर मुद्दा होता स्वीपर टू सीईओ. व्हेरी बिग अचीवमेंट मॅडम, व्हेरी बिग अचीवमेंट. पण काय तुम्ही काय मिळवलंय त्यापेक्षा महत्वाचं आहे कोणाला ते मिळू नये यासाठी केलेले अथक प्रयत्न. प्रचंड हार्डवर्क केलंय आपण. मोठी गोष्ट आहे मॅडम, मोठी गोष्ट आहे. एकतर मी कुणापासून काय बी हिसकावलेलं नाहीये, कारण माझे तसे संस्कारच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणी काय कसं कमावलं यापेक्षा कुणी काय कसं गमावलं याचा जास्त विचार करायला पाहिजे, नाही का? एक्झॅक्टली त्याचा विचार करतोय मी मॅडम. मला असं कळलं की जेव्हा तुम्हाला हे सीईओ पद मिळालं तेव्हा तुम्हालाही माहित नव्हतं, म्हणजे तुमच्याही ध्यानी मनी नव्हतं. नव्हतंच माझ्या ध्यानी मनी. असू दे मॅडम, असू दे. आता असंच म्हणावं लागतं. एखादी गोष्ट मिळाली मग असंच म्हणावं लागतं. काय आपल्याला जे हवंय ते जगाला दिसू न देता गपचूप आपली खेळी खेळायची. एक मिनिट, मी कसलीही खेळी केली नाही हे तुम्हाला आधी सांगते. असू दे मॅडम, आता तेच म्हणावं लागेल. आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला खरंच माहित नव्हतं. गृहीत धरायचं कारणच नाही, कारण मला माहितच नव्हतं. ठीक आहे मॅडम, चला तुम्हाला माहित नव्हतं. पण कसं आहे, कळत न कळत एखादं पद एखाद्या व्यक्तीला मिळतं ना, त्याचं सुख आहे. पण त्याच व्यक्तीला तेच पद नाकारावं लागतं, ह्याचे सुख आहे ना मॅडम. प्रचंड सुख आहे आणि ते सुख माझ्या वाट्याला आलेलं आहे. आज तुम्ही स्वतःहून सीईओ पद नाकारणार माझ्या समोर आणि मी तुम्हाला काय खुळबिळ लागलं का? हा झालंय का एवढं? हो 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 हो
काय कशाला करताय मॅडम, सगळं तुम्हाला कळणार आहे. पण खरं सांगा, तुम्हाला माझ्याकडून वेगळीच अपेक्षा असणार ना? तुम्हाला वाटलं असेल की जेव्हा मला कळेल की सुंदरी सीईओ झाली म्हणजे माझी प्रचंड चिडचिड होईल, आदळपट करेन मी, प्रचंड तुम्हाला वाईट काहीतरी बोलेन की अगर तुझी लायकी आहे का सीईओ होण्याची, सीईओ होण्याची लायकी आहे का, आरशात चेहरा बघितलाय का, हिम्मत कशी झाली सीईओ पद स्वीकारण्याची, लायकी आहे तुझी, असं काहीतरी मी म्हणेन असं वाटलं असेल ना तुम्हाला? हीच अपेक्षा असणार ना तुमची माझ्याकडून? तुमच्याकडनं आणि अपेक्षा, तुमच्याकडनं काय, कुणाकडनंच कधी माझ्या काही अपेक्षा नाही, कळलं ना? पण करायला पाहिजे ना मॅडम, माझ्याकडून अपेक्षा करायलाच पाहिजे, नाहीतर सतत म्हणाल पावला पावलाला की अरे हे तर अनपेक्षित आहे मला. म्हणजे वळण, प्रचंड वळण येणार आहेत मॅडम, म्हणून आधीच सांगितलं होतं सीट बेल्ट लावून घ्या. फार मोठी आणि विचित्र वळण येणार आहेत. हे बघा ही अशी, काय करतो तू? कुठेतरी गाडी, हो ट्विस्ट, ट्विस्ट म्हणायचं होतं मला. ट्विस्ट येणार आहेत प्रचंड, आत्ताच सांगून ठेवतोय. खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी येणार आहेत, नंतर म्हणू नका की मला सांगितलं नाही. काय झालं मॅडम, तुम्ही काही बोलत नाही आहात? बोला ना काहीतरी. रामा बडबडत चाललंय तुमचं, चालू द्या. उगाच गावठी म्हणत नाही तुला, मेंदू जरा कमीच आहे तुझा. बघ ना, तुला आताही असं वाटतंय की मी तुला जेवायला घेऊन जातो. मग कुठे चाललोय? अहो घाबरू नका हो, मी काही तुम्हाला किडनॅप बिडनॅप करणार नाहीये. तू काही व्हीआयपी आहेस का तुला किडनॅप करायला, की मोठी कोणी लागून गेलीस? मी तुला जेवायलाच घेऊन जातोय, पण तुला टेबलावर बसता येणार नाही. का? कोण आठवणार मला? तुम्ही? तुझी तूच. काय आज जेवणाच्या टेबलवर जेवण्याआधी तू सुधा मॅडमला म्हणशील की मॅडम, अहो मला हे सीईओ पद झापायचं नाही हो, मला 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 आधीचीच पोस्ट द्या हो, प्लीज मॅडम प्लीज, असं तू सुधा मॅडमना म्हणशील. खूळ लागले हो मला असं म्हणायला? हो असंच म्हणणार तू. And it's a challenge. It's a bloody challenge. Oh, sorry. चला मॅडम उतरा. नाही मॅडम मी पण ना कसा मूर्ख असेल मी. या मॅडम. हा मॅडम, ड्रायव्हरचं कामच आहे मालकाला योग्य ठिकाणी पोहोचवायचं आणि मग कार पार्क करायची आणि मग यायचं. या या आरामात. तुम्ही जर आता हे पात्र वटवायचंच ठरवलंय तर मी तरी काय करणार ना. ते पण आहे मॅडम. चालू द्या. या मॅडम. ऐकलं मॅडम, तुमचा फोन वाजतोय बघा. कोण आहे बघा ना. महादेव दाजी आहेत की सासूबाई आहेत बघा. उचला. नाही 1 मिनिट. 10 नाही 12
नाही 10-12 वेळा विचार करा, ते म्हणतील त्यावर, आणि मग निर्णय घ्या. तोपर्यंत मी कार पार्क करून आलो. ड्रायव्हर विचार करा. माणूस जी काही बी बडबडतोय ती सगळी बडबड काही निरर्थक नसणार आहे. त्याला नक्कीच काहीतरी सांगायचं होतं मला. काय झालं असेल? हा माणूस असं का म्हणला की मी स्वतःच, म्हणजे सुधा मॅडमनी जे CEO पद मला दिले ते मीच नाकारेन? नाही 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 सुंदरी, ही सगळी ना परत त्यांची नाटकच आहेत. त्यांना नक्कीच त्रास झाला असणार या गोष्टीचा, आणि त्यो एकट्याला सहन करता आला नसेल म्हणून माझ्या पुढे बडबड करून त्यांनी राग काढला असेल. परत मला कंट्रोल करायला बघत असतील. पण त्यांना माहित नाहीये मी आता किती पुढे गेली त्यांच्या ते. म्हणजे हे म्हणले होते ते बरोबरच होतं. बरोबर आईचा कॉल आलाय आता. नाही नाही, आता उचलायचाच. काही बी असू दे, सामोरं जायचंच. हा बोल काय. सरे, हे काय चाललंय तुझं? काय करायलीस तू? काय झालं आहे? अगं अशी का वरडायला लागलीस? मला काय संदर्भ तर लागू दे. तुला हेच करायचंय का? आयुष्यभर शहरात एकटंच राहायचंय? काय असं काय बोलतेस तू? काय झालंय नीट सांगशील का नाही तू? सरे, काय होतं तुझं स्वप्न? कलेक्टर व्हायचं होतं ना? त्यासाठी अभ्यास करत होतीस, त्यासाठीच क्लास लावला होता ना? अगं हा मग आहे ते स्वप्न आहे ना आता. पण मग आता त्या कंपनीत एवढी मोठी जबाबदारी घेऊन तुला येळ मिळणार आहे का तुझं स्वप्न पूर्ण करायला? अगं ते होय. हे बघ, मी जरी जबाबदारी स्वीकारली असली तरी माझ्यासाठी माझं स्वप्न महत्वाचं आहे का नाही? हा, त्याच्यापेक्षा माझं स्वप्न माझ्यासाठी मोठं आहे ना. मग तू उगाचच का टेन्शन घ्यायला लागली? तुला असं वाटतंय का या समजामुळे माझे IAS चे क्लास, माझा अभ्यास, या समजाकडे मी दुर्लक्ष करीन? अगं नाही, असं नाही होणार. हे असलं तू आधी बी बोललेली आहेस. तू हिथं होती तेव्हा मी तुला नेहमी सांगायचे दुकानाची जबाबदारी घे, घराची जबाबदारी घे. तेव्हा पण तू हेच बोलायचीस. तुझा नवरा तुला दुबईला न्यायला निघाला तेव्हा पण तू हेच बोलली होतीस, तिकडे गेल्यावर अभ्यासाला येळ मिळणार नाही म्हणून. आणि आता त्या कंपनीत त्या CEOची एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी घेतल्यावर कसा येळ मिळणार आहे तुला? कशी कलेक्टरीन बनणार आहेस तू?